होळीला आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला होता। त्या नैवेद्याच्या थाळीमध्ये आम्ही पुरणपोळी सोबत गोल कांदा भजी बनवली होती। ती गोल कांदा भजी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। गोल कांदा भजी बनवण्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेला आहे। हे आपलं नेहमीचंच बेसन आहे। कांद्याची भजी कुरकुरीत असतात आणि ही गोल कांदा भाजी एकदम हलकी फुलकी असतात। त्यासाठी ती हलकी होण्यासाठी आपल्याला आधी हे बेसन थोडं थोडं पाणी ऍड करत फेटून घ्यायचं आहे। म्हणजे बेसन हलकं करून घ्यायचंय। आणि ह्या भज्यांसाठी लागणारं पीठ आपल्याला जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाहीये। असं पीठ फेटून घेतल्यामुळे बेसन एकदम हलकं होतं। लागेल तसं पाणी ऍड करायचं आहे। दोन ते 3 मिनिटं चांगलं मी असं फेटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता बेसनचा रंग पण असा थोडा लाईट झालेला आहे। आता आपण यात सर्व जिन्नस ऍड करूयात। 1 कप बेसन घेतलं होतं तर मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। 3 बारीक चिरलेल्या मिरच्या घालते। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ह्या भज्यांमध्ये लाल तिखट घालायचं नाही, नाहीतर भजी काळपट दिसतात। इथे मी पाव चमचा अख्खे धने असे जाडसर बारीक करून घेतलेले आहेत ते घातले। हळद अगदी पाव चमचा घालायचे। चिमूटभर हिंग, पाव चमचा ओवा घेतलेला आहे, तो आपल्याला हातावर क्रश करून घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। चांगलं असं चोळून असं मिक्स करायचं आहे, म्हणजे कांदा व्यवस्थित बेसनला लागेल। तळायला घ्यायच्या अगदी बरोबर थोडंसं आपल्याला पाव चमचा अगदी खायचा सोडा घालायचा आहे। सोडा जास्त घालायचा नाही, नाहीतर भजी तेलकट होतात। आता मी लगेचच तळायला घेणार आहे। तेल पण कढईत गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणून मी घातला आता सोडा। तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही 1 चमचा जे आपण भजी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे त्यातलं कडकडीत तेल ह्याच्यात घालू शकता। तसं केलं तरी चालतं, म्हणजे सोड्याचं काम ते तेल करतं। आता आपण भजी तळायला घेऊयात। इथे मी भजी तळण्यासाठी तेल मध्यम गॅसवर गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस कमी करायचा आहे। आणि भजी आपल्याला अशी गोल सोडायची आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजची तुम्ही भजी करू शकता। मी इथे मोठी मोठी भजी सोडलेली आहे। भजी माझी सर्व सोडून झालेत। आता आपण पलटून घेऊयात। ही भजी आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे। मंद गॅसवरच आपल्याला ही भजी आलटून पलटून चांगली अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची। सुट्ट्यांमध्ये आम्ही गावी गेल्यावर सकाळी सकाळी एसटी स्टँडवर गावी छोटी छोटी हॉटेल्स असतात, तिथे आम्ही नेहमी ही भजी नाश्ता करतो। गावी पोहोचल्यावर ही भजी म्हटलं की मला नेहमी तीच आठवण येते। तुमच्या काही अशा आठवणी असतील तर मला कमेंट करून सांगा। गोल कांदा भजी आपली तळून तयार झालेली आहेत। याच्यापेक्षा जास्त डार्क रंगावर तळायची नाहीत। आता ही आपण काढून घेऊयात।
तुम्हाला ही माझी गोल कांदा भजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह.